5,00,000 राहतात ना कर्ज, तर 5,00,000 अजून एक नवीन प्रकरण करायचं. ठीक आहे. आता पर्याय नाही आता. तुमचं येणं कमी, जाणं जास्त आहे, तर आता काहीतरी करायला पाहिजे. तर वेलकम टू चॅनेल आणि विषय आता ह्यात कर्जाचा आहे. ठीक आहे. म्हणजे 20,00,000चं कर्ज. तर 20,00,000चं कर्ज कुणाचं आहे? आणि आता एका मित्राचा आहे थोडा. ठीक आहे. आणि जरी आता म्हणजे गावातली कोण व्हिडिओ बघत असतील आणि जर तुम्हाला माहीत असली कुणाचं कर्ज आहे, तर त्या वैयक्तिक व्यक्तीबद्दल काही तर तुम्ही कमेंट करू नये. ठीक आहे. म्हणजे त्या व्यक्तीला आपल्याला काही खिनवायचं किंवा असं करायचं असा हे विषय नाही. फक्त त्यांच्या चुकीतनं शिकायचं आहे. पण त्या परत चुका करायच्या नाहीत आणि त्यासनी एक सोल्युशन काय आहे ते आपण द्यायचं आहे. ठीक आहे. तर ते आपण करणार आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे, तर चालू करूया. 20,00,000 कर्ज आहे एका मित्राचा आहे गावातल्या. कोणाला तर आणि मला सांगाल की असा असा विषय झाला आहे आणि आता ह्यावर सोल्युशन काय ते जरा सांग तुझ्या डोक्यानं. ठीक आहे. तर त्याची केस काय आहे आणि कशामुळे एवढं कर्ज झालं. ठीक आहे. तुम्ही त्या कर्जात पडायला नको किंवा आता मार्च एंडिंगमुळं बोंबाबोंब झाली सगळी. त्याला हप्ते भरायला पण पैसे नाही आहेत आणि म्हणजे आता आम्ही सोल्युशन काढले त्यावर. पण तुम्हाला त्या पुढं कळलंच काय काय होईल. फक्त त्यातनं सांगायचं काय की आपल्यातला कोणी या कर्जात असा डुबू नये. ठीक आहे. म्हणजे आपण जातोय बिझनेस कराय किंवा अजून काहीतरी नवीन आयडिया कराय. पण ते डुबते कसं त्यात, तर हे आपल्याला ॲक्च्युअल कळणार आहे आणि मराठी माणूस मागं कसा राहतो किंवा काय काय. ठीक आहे. तर हे तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. 20,00,000 कर्ज चुका पाहूंगा तर देखते आगे. ठीक आहे. विषय काय आहे, हे समजा आपला मित्र आहे. ठीक आहे. तर त्या मित्राचा विषय काय झाला आहे, हे ना गावातली सोसायटी, भावकी, मित्र एक्सेट्रा एक्सेट्रा यांच्याकडनं टोटल कर्ज घेतलेला आहे. ठीक आहे. म्हणजे टोटल घेतलेला आहे आणि ते अमाऊंट थोडी असेल, पण आता त्या घेतलेल्या अमाऊंट वेगळी आहे आणि त्या अमाऊंटचं आता देणं टोटल झाले 20,00,000. ठीक आहे. म्हणजे आपण अंदाज धरतोय म्हणजे आकडे ह्यातलं वेगळं आहेत. आकडं ठीक आहे. पण ॲक्च्युअली एक्झाम्पलसाठी तुम्हाला सांगतो हे सगळं असा विषय. का तर त्यांची रिअल केस स्टडी सांगून आपण काय करणार आहे. ठीक आहे. त्यांना ती सोडवायला लागणार आहे. आम्ही ती सोडवतोय. पण दुसऱ्याने काय शिकायचं किंवा दुसऱ्याने काय चुक्या करायला नको, तर ते आपण बघतो यातनं. ठीक आहे. आपण एक अमाऊंट आहे आणि त्या अमाऊंटचं व्याजासकट झाले 20,00,000. ठीक आहे. तर हे मी घेतलं आहे आणि आता भागवायची वेळ आल्या, तर ते भागवताना मी पुरं झाले. मार्च एंडिंगमुळं. ठीक आहे. ह्याच्याकडनं पैसे घे, त्याच्याकडनं पैसे घे, असा विषय झाला आहे. तर ते भागवायचं कसं? ठीक आहे. मार्च एंडिंगमुळे हप्ता आला आहे आता आणि त्या हप्ता पण पेंडिंग आहे. त्यामुळे सगळा विषय झाला आहे. हे पैसेच नाहीत. ठीक आहे. आणि आता चूक काय ह्याने केल्या सांगतो तुला म्हणजे या भावानं, की चूक काय केली यानं तात्पुरतं सोल्युशन केलं आहे. म्हणजे काय, आता मार्च एंडिंग आला आहे तर आता ह्यो फक्त महिना भागवायचा. पुढचं पुढं बघायला. तर अशी ह्याने चूक केल्या. म्हणजे मुळापर्यंत गेलेलं नाही ती. बाबा नेमका प्रॉब्लेम काय किंवा कर्ज अजून काय फिटेना. नेमकं ह्यावर सोल्युशन काय? ठीक आहे. आणि ह्यातलं मेन विषय काय आहे, एक्सेट्रा आहे की नाही, ह्यात 2-2% 3-3% असं महिन्याला पैसे उचलले आहेत गावातल्या सावकाराकडं किंवा आणि कुणाकडं ह्याच्याकडं बिशीतनं तिशीतनं. ठीक आहे. हे पैसे उचललेले आहेत आणि हे हिने एका बिझनेससाठीच खर्च केलेला आहे. ठीक आहे. आणि तो बिझनेस म्हणजे तोट्यात गेलेला आहे. पण ठीक आहे, तोट्यात गेला, पण त्यातनं बाहेर तरी आलं पाहिजे ना आता काहीतरी. तर ते पण आता सांगतो पुढं कसा विषय. म्हणजे हिने हेच चूक केली आहे की तात्पुरतं सोल्युशन काढायचं, फक्त ह्याच महिन्याचं व्याज भरायचं आणि जी मुद्दल आहे त्या मुद्दलवर व्याज वाढतच जाते. ठीक आहे. विषय झाला. त्यामुळे ही चूक केली आहे आणि पुढच्या महिन्याला अजून दुसऱ्याकडे घ्यायचं. म्हणजे समजा समजा आता कसं सांगतो, मार्चचं व्याज आहे 20,000. व्याज म्हणतोय, व्याज आहे 20,000. मार्चचं व्याज आहे. तर जूनमध्ये काय करायचं, 30,000 घ्यायचं आणि ह्याचं व्याज फक्त 20,000 द्यायचं. आणि जर थोडं त्यांना फायनान्शियल पण नॉलेज त्या मित्राला कमी असल्यामुळे जरा विषय झाला ह्यो आणि असा विषय आहे. ठीक आहे. तर हे विषय झाला आणि तिने ज्या बिझनेसमध्ये लावला आहे पैसा, त्यात विषय काय झाला, इन्कम कमी आणि खर्च जास्त असा विषय झाला आहे. ठीक आहे. आणि जी मधली अमाऊंट आहे का, या मधल्या अमाऊंटवर व्याज भरत बसले ते. त्यामुळं मी हे पण सांगेन की गावातनं बी कुणाकडनं 2% आणि 3% पैसे उगाच म्हणजे घेणं चुकीचं आहे. तर तुम्ही जर फेडत असलात तर म्हणजे घ्या. नाहीतर नंतर कसं सगळं विकून किंवा अजून काहीतरी वेगळंच होऊन विषय होऊ शकतो आहे. आणि काय काय आत्महत्या करतात किंवा काय, तर ते सोल्युशन नाही आहे यावर. ठीक आहे. आणि तर आता मी सोल्युशन काय सांगितले, तर पूर्ण हिशोब करा तुम्ही कुणाला किती द्यायचं आहे, देणं किती आहे बाबा. ठीक आहे. आउटस्टँडिंग आणि येणं किती आहे. ठीक आहे. इन्कम किती आहे. तर ह्याच्यासाठी 15,00,000 ह्यातनं येणार आहेत. ठीक आहे. म्हणजे सोल्युशन म्हणजे ह्याकडे सांगतो तुम्हाला ॲक्च्युअल. हे पूर्ण लिहून काढा पाहिजे, कुणाला किती द्यायचं आहे, कुणाला किती द्यायचं आहे, कुणाला किती द्यायचं आहे. आणि हे काय करायला तात्पुरतं सोल्युशन काढायला आहेत. पण मी काय सांगितलं आहे, मी आणि एक गावातला अजून एक आहे म्हणजे भाऊच आहे, मित्रच आहे. तर त्याने सोल्युशन काढायचं ठरलं आहे, असं आहे आणि ते तुम्हाला लागेल ती मदत करतो किंवा आता काय काय पैसे लागतात ते तात्पुरतं आपण द्या, काय अडचण नाही. पण सांगतं झालं पाहिजे. पूर्ण तुम्ही लिहून काढा कुणाला किती द्यायचं आहे, काय करायचं आहे. ठीक आहे. हे काढलं त्यानंतर 15,00,000 आपल्याला येणार आहेत. ठीक आहे. त्या एका गोष्टीकडनं ते 15,00,000 आलं की अजून मी म्हणतोय, ठीक आहे, अजून मी म्हणतोय काय बाबा 5,00,000 द्यायचं राहतंय, तर 5,00,000चं काय करायचं. ठीक आहे. म्हणजे आता एक एक्झाम्पल आहे बरं का, असाच आकडा आहे, फक्त आकडं वर खाली होतं त्यात. एक्झॅक्ट आकडा नाही, मी समजायचं सांगतोय. ठीक आहे. 5,00,000 राहतात ना कर्ज, तर 5,00,000 अजून एक नवीन प्रकरण करायचं. ठीक आहे. आता पर्याय नाही आता. तुमचं येणं कमी, जाणं जास्त आहे, तर आता काहीतरी करायला पाहिजे. ठीक आहे. 5,00,000 कर्ज करायचं, 13% व्याज आहे. ठीक आहे. गावातल्या पतसंस्थेत किंवा बँकेत कुठेतरी मिळते हे 13% काय अडचण नाही. हां. हे मिळालं, हे काय करायचं, आता हे का करायचं सांगतो. हे
13% का तर हे काय करतील माहिती आहे काय 2% कोणाकडं घे बेशीनं 2% महिन्याला म्हणजे वर्षाला 24%. त्यामुळे ते व्याजच जास्त जाते. तर ते आपण सगळं बंद करायचं आणि नुसतं 13% व्याज एका ठिकाणी पतसंस्थेतून 13 किंवा 14% ते काढायचं. ठीक आहे. म्हणजे 13-14% जाऊन दे पण 24% कुठं आणि 13-14% कुठं म्हणजे डबल आणि हाफ. तर हे विषय आहे. त्यामुळे हे 13% एका ठिकाणी घाललेलं हे चांगलं. हे त्यांना कळायला नव्हतं. ह्यांनी काय केल्यात 24% व्याज भरत बसल्यात. 24 ते 26% होते. तर ते करत बसल्यात त्यामुळे ते व्याज वाढलंय. चुकी मेन ह्यांची ही झाली आहे. ठीक आहे. आणि आता 5 लाख कसं फेडणार? तर हे सांगतो 5 लाख कसं फेडणार? तर 5 लाखाला म्हणजे महिन्याला व्याज म्हणजे वर्षाला व्याज किती आपलं 13 किंवा 14%. ठीक आहे. तर हे तुम्ही ऑनलाईन एक ॲप हे आहे साईट आहेतच. ह्यावर तुम्ही गेला का नाही कळतं. इथं लोन अमाऊंट टाकायची 5 लाख म्हणजे असं तिथं जाऊन करायचं नसतं. आता जेवढी आपल्याला अमाऊंट येईल ती लोन अमाऊंट आपल्याला फेडायचं किती आहे 5 वर्षात फेडायचं आहे. पुढल्या 5 वर्षात फेडायचं आहे. आता कमी वर्षात पण का आपण घेत नाही. महिन्याला हप्ता जास्त याय नको. समजा महिन्याला हप्ता जास्त आला तर ह्यांचं त्या राहिलेल्या कमी पैशात भागणार कसं? त्यामुळे 5 वर्ष जाऊ द्यात. मी ह्याने सांगितले की बाबा शेवटचं 5 वर्षाचा हप्ता किंवा काय असेल ते मी अजून भरतो काय अडचण नाही. ठीक आहे. माझं काय तर तोपर्यंत होतं येत चांगलं. ठीक आहे. तर काय अडचण नाही. फक्त आता तुम्हाला फक्त बाहेरतून नाही घेतनं. ठीक आहे. आता एक्झाम्पल बघा 5,60,000 महिने आणि व्याज आहे 13%. तर महिन्याला 11,400चा हप्ता आहे. आता ह्यांचा इन्कम मी म्हणतोय महिन्याला 20,000 आहे. ठीक आहे. 22,000 इन्कम आहे यांचा महिन्याला. ठीक आहे. तर 22,000 आहे तर ह्यातलं 7,000 खर्च आणि 15,000 शिल्लक राहतात. तर 15,000चा एक EMI जातोय. असं करीत ते 5 वर्षात सगळं विषय गोलतोय. तर हे त्याच्यावर सोल्युशन आहे. आपण जे 2-2% घेतले ते बंद करायचं सगळं आणि एका ठिकाणी कर्ज काढायचं 13-14%. त्याचं काय असेल ते हप्ते भरायचं. यांचा 22,000 इन्कम आहे आता इथून पुढं. ठीक आहे. त्या 22,000मधलं 7,000मध्ये गावात आपण राहतो त्यामुळे भागते सगळं काय रूमचं भाडं नाही किंवा अजून काय. त्या 22,000मधलं 7,000 खर्च 15,000 निव्वळ राहतात. 15,000मधला आपला वर्षाला महिन्याला 11,400चा हप्ता जातोय. विषय गोल आणि इमर्जन्सीला आपलं 4,000 राहते. असंही कर्ज भागतं. तर काय सोल्युशन तुम्हाला वाटते का? तर हे सांगा. आहे त्यामुळं वाटतं UPSCचा अभ्यास किंवा हे ते अजून वेळ. पण हे आपल्याला बेसिक नॉलेज आहे आणि हेच नॉलेज महत्त्वाचं आहे जे माझ्याकडं कोणच कधी काढू शकत नाही. 20 लाखात जरी करत असेल तरी ते फेटते एवढा काय विषय नाही. आणि येणारा इन्कम आहे तो जातोच तिकडं. आता झाल्यात चुका मागं त्यावर तर आपण काय करू शकत नाही किंवा अजून वाईट काय आपण करू शकत नाही. चुकीचा मार्ग तर अवलंबू शकत नाही. आयुष्यात चुका केल्या त्या भोगायला पाहिजेत. तिची कर्म आपल्याला मिळणार कर्म सहन करायच पाहिजेत. असा विषय आहे आणि काय दिवस चांगलं जाईल की आता काय एवढा विषय आहे. रोज ते 2-2%चं 3-3%चं कर्ज घेण्यापेक्षा हे सोल्युशन अगदी योग्य आहे. ठीक आहे. आणि असंच सांगितले फक्त हिने चूक काय करायला पाहिजे नको आता इथं जे द्यायचं आहेत ना कुणाकुणाचं ते सगळं द्यायला पाहिजेत. म्हणजे सांगायला पाहिजे बाबा ह्याचं एवढं द्यायचं आहे त्याचं तेवढं द्यायचं आहे. म्हणजे आम्हाला पण ते कळते बाबा कुणाला किती द्यायचं आहे आणि कसं कसं द्यायचं आहे. कुणाला आधी द्यायचं कुणाला नंतर द्यायचं. हे त्याच्यावर सोल्युशन आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला तर लाईक करा. अजून पण केस स्टडी अशाच येणार आहेत. त्यामुळं बघायसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कोल्हापूरचा आहे मी दिल्लीत आहे. पण काही काही विषय असतात त्यामुळे बोलू वाटते किंवा मित्रांचा प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला सांगते आणि मी कसं सोडवते जे सांगतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. बाय.